रतन टाटा ज्या पारसी समाजातून येतात, तो पारसी समाज हा भारतातील सर्वात श्रीमंत समाज आहे. टाटा परिवार, गोदरेज फॅमिली, होमी भाभा, सायरस पूनावाला, बोमन इराणी हे सर्व पारसी समाजाचे आहेत. हा समाज संख्येने जरी छोटा असला तरी त्यांच्या भारताच्या जडणघडणीतला वाटा खूप मोठा आहे. अतिशय प्रेमळ आणि शांतताप्रिय हा समाज कुणाच्या आध्यात्मदेत न येता आपले काम करत असतो. पारसी हे मूळचे आताच्या इराण देशातले, परंतु अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे ते जीव वाचवून भारतात गुजरात मध्ये आले. तिथे स्थानिक राजाशी त्यांनी राहण्याची परवानगी मागितली, परंतु भाषेच्या अडथळ्यामुळे राज्यांनी एक रिकामे भांडे आणि दूध मागवले आणि ते काठोकाठ भरले. त्याचा अर्थ असा होता की राज्यात नवीन लोकांसाठी जागा नाहीये. तेव्हा पारसी लोकांचा नेता दस्तूर याने दुधाने काठोकाठ भरलेल्या भांड्यात साखर घातली आणि ते राजाकडे परत दिले. दूधही सांडले नाही आणि चवही गोड झाली. त्याचा अर्थ असा की आम्ही लोक तुमच्या लोकांमध्ये असे साखरेप्रमाणे विरघळून जाऊ. आणि अगदी तसाच हा समाज भारतात मिसळून गेला आहे. या समाजाने अनेक चांगले डॉक्टर, जज, आर्मी ऑफिसर्स, लेखक आणि बिझनेसमॅन भारताला दिलेले आहेत. समाजकार्य, लोकोपयोगी कार्य तर त्यांच्या रक्तातच आहे. भारत आज इथे आहे यात पारसी समाजाचे खूप मोठे योगदान असून या समाजासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब तर बनतो.